आमची भाजी इथे तयार ताजी होते. ताजी 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 आजी का आजी ताजी ताजी भाजी. हा तिकडं लोकांची ती पण आणली लोकांकडे मागून. नाही, नाही, हा हा, आमच्या आजींच्या मळ्यातली भाजी हा ताजी. मीटिंग झाली काय? असं चाकरमानी आले सांगितलं गपची बरा बाबा आवाजच नाही इकडं. मुंबई नाही आलाय? अच्छा हा तुला काय आठवण येते? तू काय विचार करत असतेस कुठलं चॉकलेट असा काल घेतलेलं चॉकलेट आता तुला आठवण पडते? हा काम केलंस काय जरा तरी नुसती खायला? आणि सुप्रभात मित्रांनो, महेश धनावडे आपल्या सर्वांचं स्वागत करतो आपल्या नवीन व्हिडिओमध्ये. मित्रांनो आजचा 6वा ब्लॉग आहे. मागचे जर ब्लॉग बघितले नसेल तर नक्की बघा. आपण गावामध्ये आहोत, व्हिलेजमध्ये. आणखीन आता आपण आलो आहे गावी घर बघायला. ते तुम्हाला तर सांगितलंच आहे पहिलं. आणि त्याचे लाईनशीर व्हिडिओ सगळे नीट बघा. आणि कोण नवीन असेल चॅनलवर तर सबस्क्राईब करा. आता आपण आप्पाच्या इथे आपल्या वाडीतला आप्पा आहे अजित बांबाडे त्यांच्या घरी हे. त्यांचं इकडे घराचं काम चालू आहे. पूर्णपणे RCC होणार आहे. मोठं घर आहे आणि त्याचे मेन कामदार आहेत जे आर्किटेक्ट आहेत दीपक भाऊजी आमचे. आणि भाऊजी बोलतो त्यांना. तर ते आज हे घर बनवतात आणि यांचा एक्सपिरियन्स खूप मोठा आहे. कारण किती वर्ष भाऊजी काम करतात? कमीत कमी तरी 25 वर्ष. 25 वर्षापासून भाऊजी फक्त बिल्डर लाईनला आहेत, म्हणजे ह्या डेव्हलपमेंटच्या लाईनमध्ये आहेत. तर आता हे RCC काम होतं आहे. तर ते आपण मध्ये मध्ये अपडेट मिळेल आपल्याला, जसं जसं ते काम करीत नाही त्याचा अपडेट, ह्याचा पण अपडेट आपल्याला मध्ये मध्ये मिळेल काय नक्कीच. तर तुमचंसुद्धा बांधायचं असेल कुठं संगमेश्वर किंवा रत्नागिरी जिल्ह्यामध्ये तर नक्की त्यांना कॉन्टॅक्ट करा. कारण मी त्यांचा कॉन्टॅक्ट नंबर डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये टाकून देईन. तर त्यांना कधी तुम्हाला जर असेल ना ॲडवाईस पाहिजे असेल त्यांच्याकडून कोणत्या गोष्टीची, किती सिमेंट लागेल काय किंवा कसं एवढ्या घराला काय काय लागेल तर सगळं ते नक्कीच तुम्हाला गाईड करू शकतात. तर त्यांना पण तुम्ही विचारू शकता. आणि आपण ह्याचा अपडेट पुढे पुढे देऊ की कसं घर बांधतील ना ते आपण दाखवूसुद्धा ह्या व्हिडिओमध्ये. आणि आता बघा इथे डबरसुद्धा पडला आहे. हा जो चरणी पूर्णीला डबर आहे. इकडे सळ्या म्हणजे हे पिलर उभे केलेत. आता ह्याला फळ्या ठोकून RCC करणार. इकडे आपण पाण्यासाठी आप्पाच्या इथं जागा खूप मोठी आहे त्याच्यामुळे इकडे बघा वाळू बिळू ठेवायला एकदम पद्धतशीर एकदम फिट अँड फाईन व्यवस्थित चाललेलं आहे सगळं. तर तिकडे लोक सळ्या बनतात ना. हां तर आपण ते पण दाखवू एकदा. अशा पद्धतीने आता कोकणात कसं जागा भरपूर आणि व्यवस्थित टाईम मिळतो. मुंबईत कसं धावपळीचं जीवन आणि त्याच्यामध्ये कसं 10 बाय 10ची रूम जरी बांधायची असेल तरी कॉस्ट खूप लागते. आणि ते म्हणजे एक बांधकामाची लेवल वेगळी असते, गावच्या बांधकामाची लेवल वेगळी असते. गावचं जर एकदा घर बांधलं ना मित्रांनो तर त्याला आहे ना 50 वर्ष तरी प्लास्टर काय करायची गरज पडत नाही. कुठला मेंटेनन्स येत नाही, मोस्टली नाही येत. आणि मुंबईचं घर 10 वर्षानंतर 100% तुम्हाला मेंटेनन्स 5 वर्षात पण मेंटेनन्सला येणार हे नक्की. म्हणजे ह्या घराबद्दल काय सांगाल? आता किती बाय कितीचं घर आहे? घर 33 बाय 34.5 आहे. 33 बाय 34.5. त्याच्यात 2 रूम दुसरीकडे मध्ये हॉल आहे. ओके. मागच्या साईडला जिनावर आपल्याला जायला आहे. हां त्याच्या इकडल्या डाव्या साईडला आपल्या संडास बाथरूम. ओके. वरती टॅरेज आहे. वरती पण डबलचा स्लॅब होता. हां. आणि तिथून पुढे 2 साईडला बाल्कनी वगैरे असं सर्व आहे पुढे. ओके ओके. तो आता हा सांगाड आहे तुम्हाला पूर्ण इमारत झाल्यानंतर कळून जाईल सर्व व्यवस्थित दिसणार. त्याचा एक आपण रिव्ह्यू सुद्धा नक्कीच घेऊ. आता काय आम्ही जरी सांगितलं सर्वांच्या काही लक्षात येत नाही. बरोबर. नाही आता कसं एकदा घर झालं ना की ह्या घराचा आपण इंटरव्ह्यू आपण पूर्ण कसं बांधलं ना पूर्ण आपण दाखवणार. काय खर्च आला, काय कॉस्ट झाली ह्या घराची पूर्ण आपण डिटेलमध्ये एक व्हिडिओ लास्टला फायनलला बनवू. तुम्ही फक्त सबस्क्राईब करा जेणेकरून तुम्हाला ह्या व्हिडिओच्या नोटिफिकेशन येतील. आणि हे गावचे व्हिडिओ आहेत आणि आपल्या कामाविषयीचे व्हिडिओ आहेत. कारण आपण आता सध्या घराच्या कामांसाठी चालू आहे. आणि आमच्या इकडे ना बरेच सारे घरं ह्यावर्षी खुलले आहेत, म्हणजे नवीन बांधकामासाठी आलेत. त्याच्यामुळे तिकडे पण फेरफटका आपला नक्कीच होणार आहे. तर व्हिडिओला आज सकाळी ह्या घरापासून सुरुवात केलेली आहे. अच्छा मस्ती 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 अंगात मस्ती येईल त्याच्या. मीटिंग झाली काय? असं चाकरमानी आले सांगितलं गपची बरा बाबा आवाजच नाही इकडं. मुंबई नाही आलाय? अच्छा. आपण इथे ना मीटरला बाहेर काढून इथे ठेवण्यासाठी एक खड्डा मारतोय छोटासा. 2 उभे करणार. माईकडे अभ्यास करते राहिलेला तिचा मुंबईतला. तर
तर आमची माही इकडे अभ्यास करते. अरे वा, स्कूलचा म्हणजे मुंबईचा अभ्यास आहे. टीचर काय लिहितेस टेबल बघू. हा 1 2 1 2 2. अरे वा, व्हेरी गुड. लिली तुझला काढा माती काढ. चला तू लुलू नको ये पोरा, आई तुझी शिव्या झाली मला. तर फायनली आता आपण आहे ना मीटरसाठी इथे खड्डा काढतोय. माझ्या आमची माती काढ है ना. तर फायनली मित्रांनो एक खड्डा आता काढून पूर्ण झाला आहे आपला. अजून एक काढायचा आहे, कारण इथं आपल्याला आता मीटर लावायचं आहे. जो घराचा मीटर आहे तो पहिला काढावा लागेल, त्याच्यानंतर आपल्याला घर खोलावं लागेल. तर नम्रताने हे पावसाळी अळीवारी करतात ना गावाला, दोडक्याची वेळ, कारल्याची वेळ असं त्याला आलं बोलतात आमच्याकडे. तर ते अळीवारी करतात ना, तर ते तोडते, कारण तिथे आहे ना आपल्याला रेती वगैरे टाकायची त्या साईडला, सॉरी खडी टाकायचे, आणि इथे आपण रेती टाकणार आहोत. म्हणजे गाडी या घरावरून आणणार आहोत, हे तोडून त्यानंतर त्याच्यावरून गाडी येईल. तर आता आपण हे एक खड्डा झाला, आता इथे एक दुसरा खड्डा मारूया. आणि माही इकडे बघा सकाळी सकाळी पेप्सी खाते, पागल पोरगी, पागल. ए पागले पागले पागले, ये लडकी पागले. हां कॅडबरीचं चॉकलेट सांगितलेलं ना, ते घेतलं. तुला काय आठवण येते? हा तू काय विचार करत असतेस कुठलं चॉकलेट असा काल घेतलेलं चॉकलेट आत्ता तुला आठवण पडते? होय हां होय काम केलंस काय जरा तरी? नुसती खायला, नुसता खाऊ 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 खाऊ. जेवायचं पिल्लू, फक्त खाऊ नाही खायचं. खाऊ कोण खात? पण थोडा तरी खायचं. मग आता खाल्लास ना, थोडाच खायचा. आता पेप्सी कुणी खाल्ला? मी मग मग तो पण खाऊच झाला ना एक प्रकारचा, आहे की नाही? मग लगेच लगेच आली काय चॉकलेटवर? आली. मग मम्मीला मदत करतो जरा. तर मित्रांनो, आपण जी सुरणाची भाजी खातो ना, त्याचा खालचा जो भाग असतो हा असा असतो, सुरणाचा कांदा. त्याच्यापासून हे पुढं खोड तयार होते ना वरचे पाल्याची आपण भाजी खातो. ह्याची पण खातात ना, अशी पण भाजी बनवते. तर चल पटापट टाक. काय त्याच्यात काय 4 दाणे तरी आहेत काय? उगाच नेतेस? हा हा हे काढायला बाई आता उद्या काय सोमवार आहे, बाबू तुझ्या उठवलं ना बरं खोलायला लागतं बच्चा. उन्हाळी पावसा हो आणि पावसा हे ठेवली ना मोकळून घेतलं. पण एवढं महाग मोकलायचं, मोकलायचे पैसे एवढे महाग. हा मग हातचा असतो ना असं. पावसाळी पिल्लू माही असं हे उन्हाचा मांडव घालतो ना आपण बाहेर अंगण्यामध्ये, त्याचं ह्याला काय बोलतात? बलाट. हा बलवाट. हा म्हणजे सामान ठेवायचं समजी की असं उन्हाळ्यात काढायचं आणि मग त्याचा मांडव घालायचा. काम नहीं करेगा तो अरे कैसा होगा? काम नहीं करेगा तो अरे क्या पूरा खोल दिया तुमने यार, ऐसा नहीं करने का, काम ठीक से करने का.
इप्पो ना इको 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 आमच्याकडे हिप्पो त्याला आमच्याकडे हिप्पो त्याचं नाव काय? इकडंच राहते कोणत्या त्याच्या कधी कुठे तिचा बापूस आहे ना इथनच लग्न लावले नाही पण तिच्या घरात नाही असेल ना तिला कोणत्या इथनं मला वाटतं तिकडून येईल हे काय अगं मम्मी काय टाइमपास करतेस खाली ठेव पटकन आली आली सर हा पाय मी पुढे असताना माझ्या पायावर पाय देता भारी माझ्याकडे इकडे तिकडे. तर फायनली मित्रांनो आता आपण बांबू वगैरे सगळं मगाशी बघितलं बलवाटातले बांबू वगैरे बाहेर ठेवले थोडेसे कारण नंतर कामाला येईल ते आणि जेवण झालं आता दुपारचं आणि आत्ता आपण आहे ना घरातलं थोडंसं सामान आहे सगळं बांधतोय कारण सगळं घरातलं सामान आपण बाहेर शिफ्ट करणार आणि मग घर करायला उद्या किंवा परवापासून सुरुवात करणार. तर आता आपण घरातलं सामान जे बांधतोय ते दाखवतो म्हणजे थोडंफार चला तर ह्या तर ह्या गोणी हा मिक्सर आहे तर आता इथले सगळं आम्ही अडचण उचलतोय साफ करतोय नानू दादा थांब जरा तू जातेस खाली हा सोडू हा चल 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 उतर हिच्यावर पाय दे पटापट चल काय चांगला नंबर था खाली गेला थांब 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 पिलू. सो फायनली आप्पाची डबर आलाय मोठी गाडी आली आहे ना 250 पाडी येते मित्रांनो आमची भाजी इथे तयार ताजी होते. ताजी 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 आजी का आजी ताजी ताजी भाजी हा ती लोकांची ती पण आणली लोकांकडे मागून नाही, नाही, नाही. हा हा, आमच्या आजींच्या मळ्यातली भाजी हा आणि ताजी ताजी आणि ते तुम्ही आता खाता हा आजीने दिली भाजी ताजी ताजी हा आणि ती ताजीच खा हा शिली ताजी शिली खाऊ नको आमच्या तिकडे गटाराची भाजी नाही हा, आम्ही गटाराची नाही खायत आमच्या हा. ह्या स्वच्छ पाण्यातली हे काय हा स्वच्छ एकदम स्वच्छ पाण्यातली भाजी काय म्हणताव का हा, रानची भाजी जसा रानचा मेवा असतो ना हा तशी म्हणून रानची कोण भाजी हा आम्ही काही घाटावरून आले ना जसं काय तर मित्रांनो आता एक सिस्टम सही आहे कारण पहिला आहे ना फाडे उतरवायला लागायचे डोक्याने आणि आता आहे ना डंफरने फाडे टाकले म्हणजे डंफर डायरेक्ट वरती होऊन डायरेक्ट फाडी लोडते म्हणजे माणसाची मॅन पॉवर संपली जागेवर फिरला बस हो तर फायनली मित्रांनो आजचा दिवस संपलेला आहे सकाळी आपण जसं तुम्हाला बोललो तसं आपण मॅटरसाठी 2 नेमं काढली त्याला नेमं बोलतात आणि त्याच्यानंतर आता घरातलं जे पॅकिंग करायचं ते पॅकिंग झालं पाणी तापते आमचं आंघोळ करायला कारण दिवसभराचं घाण खूप होते त्यामुळे आंघोळ करावीच लागते तिकडं आग लावली त्या साईडला
बाकी सामान वेस्टेज ते जाळून टाकलं. तर 7 दिवस इथे संपलेला आहे. तर मी सुद्धा एंड करतोय आता व्हिडिओ. संध्याकाळचे 6 वाजले. तर व्हिडिओ कसा वाटला नक्कीच कळवा. आवडल्यास लाईक शेअर सबस्क्राईब जरूर करा. पुन्हा भेटू अशाच एका नवीन व्हिडिओ बरोबर. तोपर्यंत बाय बाय. मिळते नेक्स्ट व्हिडिओ.